पैठण तालुक्यातील निर्ढावलेल्या वाळूमाफियांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता संपताच आपले डोके वर काढत पुन्हा सक्रिय झाले। या वाळू चोरांनी गोदावरी नदीच्या काठावरील वडवाळी तसेच दादेगाव जहांगीर येथील स्मशानभूमी शेजारील गोदापात्रात रात्रीच्या वेळी अक्षरशः उच्छाद मांडत दुथडी भरून वाहत असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात जीवाची पर्वा न करता झटपट पैसा कमवण्याच्या लालसेनं यारी व केनी या यंत्राच्या साहाय्याने भरमसाठ अवैध वाळू उपसा करून त्याची मोठमोठाली ढिगारे साठवत आहे। परंतु याकडे महसूल प्रशासनातील कोणत्याही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे लक्ष जात नसल्याने तालुक्यातून अवैध वाळू उपसा करण्यास त्यांनीच मूक संमती दिली आहे की काय असा प्रश्न जनतेला पडला। सद्यस्थितीत गोदावरी नदी पाणी सोडले असल्याने ती दुथडी भरून वाहत आहे, परंतु वडवाळी दादेगाव जहांगीर येथील काही राजकीय पाठबळ असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या वाळूचोरांनी त्याची कोणतीही पर्वा न करता केवळ झटपट पैसे कमवण्याच्या नादात गोदावरी नदी काठच्या गावांना आपले टार्गेट करत रात्रीच्या व पहाटेच्या सुमारास गोदापात्रात उतरून यारी व केनी या यंत्राच्या साहाय्याने बिनधास्तपणे अवैधरित्या वाळूचा उपसा करून गोदावरी काठावर त्यांचे मोठमोठाले ढिगारे करून कधी महाकाय हायवा तर कधी मिनी हायवा व टिप्पर या वाहनातून रात्रीच्या वेळी अंधारातून ऑर्डर प्रमाणे बांधकाम चालू असलेल्या नियोजित ठिकाणी 30 ते 40 हजारात विक्री करून आपले उखळ पांढरे करत आहे। तालुक्यातील या गावच्या गोदापात्रातून होत असलेल्या बिनदिक्कत व भरमसाठ अवैध वाळू उपसा रोखण्याबाबत या कारवाई करण्यास स्थानिक महसूल प्रशासन कोणतेही पाऊल उचलत नसल्याने या वाळू तस्करांना व महसूल प्रशासनानेच अवैध वाळू उपसा व वाहतूक करण्यास मूकसंमती दिली आहे की काय असा प्रश्न तालुक्यातील सुज्ञ नागरिकांना पडलाय। तरी वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे। प्रतिनिधी गौतम सोनवणे, बुलंद आवाज, पैठण।